आणि वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिच्या पतीसह कुटुंबातल्या 5 व्यक्तींना आता अटक झाली आहे. पण वैष्णवीचा छळ करण्यात तिच्या कुटुंबियांसोबतच एका बाहेरच्या व्यक्तीचाही हात होता. वैष्णवीच्या आईवडिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये त्याचं नाव नसल्यामुळं तो या प्रकरणातनं अलगद निसटलाय आणि त्याचाच फायदा घेत त्यानं वैष्णवीचं बाळही आपल्या ताब्यात ठेवलं. वैष्णवीच्या आईवडिलांकडे बाळ द्यायचं नाही म्हणून त्यांना बंदुकीचा धाक दाखवला. पण तरीही या महाशयांना हात लावायची पुणे पोलिसांची हिम्मत झाली नाही. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या जावेनं या व्यक्तीची माहिती माध्यमांना दिली आणि त्यानंतर या व्यक्तीचा जो भूतकाळ समोर आलाय तो जर ऐकाल तर असला माणूस वैष्णवीचा छळ करत होता या नुसत्या विचारानंही तुमचं डोकं सुन्न होईल. सीलिंग फॅन मध्ये कॅमेरा, एसी मध्ये स्पाय कॅमेरा, घरभर स्पाय कॅमेरे, त्यातून पत्नीची व्हिडिओग्राफी, लाईट सुरू ठेवून पत्नीसोबत शरीर संबंधांना नकार दिल्यावर बलात्कार आणि त्या बलात्काराचं ही रेकॉर्डिंग. हा विकृत बायोडाटा आहे एका सनकीचा. त्याचं नाव आहे निलेश चव्हाण. हा तोच निलेश चव्हाण आहे जो वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणातला एकमेव फरार आरोपी आहे. निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबियांचा निकटवर्ती आहे, खास करून करिश्मा हगवणेचा खूपच जवळचा, आणि म्हणूनच त्याला विचारल्याशिवाय हगवणे कुटुंबातला कोणताही निर्णय होत नव्हता असं म्हणतात. आणि यानेच वैष्णवीचा छळ करण्यामध्ये सगळ्यात जास्त पुढाकार घेतला आणि छळ करत राहिला. मी स्वतः त्याच्यावरती जे मागं जे हे झालं होतं प्रकरण तेव्हा मी पण त्याच्या पण नावाची कंप्लेंट दिलेली आहे. त्याचंही नाव त्या FIR मध्ये आहे. म्हणजे मला तरी ऐकण्यातून आलेलं आहे की तो म्हणजे करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो, आणि माझ्या दर भांडणामध्ये तो असायचा. निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच, आणि तो सगळ्या मीटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तो कायम मला आणि माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर आहे, तुम्ही चुकीचे वागताय, असं करताय. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ हे निलेश चव्हाणच्याच ताब्यात होतं आणि ते बाळ सुपूर्द करण्यास तो तयार नव्हता. इतकंच नव्हे तर निलेश चव्हाणनं अख्ख्या कसपटे कुटुंबाला बंदुकीच्या धाकानं धमकावलं होतं. त्यांचं एका राजेंद्र हगवणेच्या मोठ्या भावाने फोन केला होता आमच्या. हिच्या मोबाईलवर पण आला आणि आमची बैरट दाजी त्यांच्याकडे पण फोन आला होता. तर तिथं प्रभात रोडला त्यांचं फ्लॅट आहे, तिथे गेले होते लोक. तिथनं मग कुठं कर्वे रोडला का कुठं कर्वेनगरला तिकडे निलेश चव्हाण म्हणून एक कोण मुलगा आहे, म्हणजे तो रिव्हॉल्वर वगैरे घेऊनच असतो. हो, काहीतरी आहे ते मारणे ते होते. मग ते गेले सगळे तिकडे. ते त्यांच्या घरी गेल्यानंतर ते जेव्हा तिथे एक लेडीज होती, असं यांचं सांगण्यातून आहे की लेडीज होती, त्यांनी द्यायला लागले होते. पण त्याच्या वडिलांनी मला फोन केला निलेश चव्हाण. तेवढ्यात आला आणि म्हणलं कोण तुम्ही काय असं म्हणून ह्यांना हाकलून दिलं दमदाटी करून. अरे तुमचा काय संबंध, तुम्ही कोण लागून गेले. निलेश चव्हाणचे हे प्रताप तर गेल्या 2 दिवसात उघड झालेत, पण निलेश चव्हाणचा एक भूतकाळही आहे जो वर्तमाना इतकाच भयानक आहे. 2018 साली निलेशचं लग्न झालं, परंतु 2019 साली निलेशच्या विकृतीची त्याच्या पत्नीला कल्पना आली. तिला संशय आला आणि तिने जेव्हा सिलिंग फॅन तपासला तेव्हा लक्षात आलं की अरे तिथे तर एक हिडन कॅमेरा आहे. एवढंच नाही तर बाथरूम मध्ये सुद्धा हिडन कॅमेरा होता आणि त्यातनं तो काही व्हिडिओ चित्रित करत होता. तुम्हाला अंदाज आला असेल की ते व्हिडिओ कशाचे असावेत. पत्नीने आणखी तपास केला तेव्हा तिला निलेशचा लॅपटॉप सापडला, पण त्या लॅपटॉपमध्ये असलेले व्हिडिओ पाहून तिच्या पायाखालची वाळूच सरकली, कारण त्या व्हिडिओमध्ये निलेश आणि त्याच्या पत्नीच्याच शरीर संबंधांचे व्हिडिओ होते. एसी मध्ये, सिलिंग फॅन मध्ये आणि बाथरूम मधले व्हिडिओ आढळल्यानंतर निलेशच्या पत्नीनं त्याला जाब विचारला, परंतु चिडलेल्या निलेशनं पत्नीवरतीच जबरी संभोग केला
आणि त्यानंतर त्याची विकृती एवढी वाढली की तो दिवे चालू ठेवूनच पत्नीबरोबर संबंध बनवायचा आणि त्याचेही व्हिडिओ बनवायचा. ही एक वेगळ्याच प्रकारची विकृती आहे. अखेर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडताच तडक पोलीस ठाणं गाठलं. 14 जून 2022 निलेशवर गुन्हा दाखल झाला. सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. तरीही निलेश चव्हाणला अटक झालीच नाही. उच्च न्यायालयात जामिनासाठी त्यानं अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयानं त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला. आपल्याकडे एक गुन्हा दाखल आहे 2022 येथील निलेश चव्हाण याची पत्नी याच्या फिर्यादीवरून 377, 378 आणि 392 गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये बाकी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन याच्या चार्जशीट सुद्धा कोर्टात गेले आणि पुढची जी प्रोसेस आहे ते कोर्टात सध्या सुरू आहे. तत्पूर्वी याच्यावर सुद्धा एक इंजवडे पोलीस स्टेशनला ड्रंक अँड ड्राईव्हचा सुद्धा एक ऑफेन्स रजिस्टर आहे. त्याच्यापूर्वी सुद्धा वारजे पोलीस स्टेशनला 2009 साली याच्या विरोधात एक एनसी पण दाखल आहे. सर्व प्रकरणामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सुद्धा पोलिसांनी घेतलेलं आहे. त्यामुळे निलेशवर आजपर्यंत कसलीच कारवाई झाली नाही. आज तोच निलेश चव्हाण हगवणे कुटुंबातल्या कलहातला एक मोठं पात्र ठरलाय. ह्याच्यातनं अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे. त्यांचं आडनाव चव्हाण म्हणून आहे. ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत. ते रेकॉर्डवर आलेलं आहे. त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात. काल टीम पहिल्या 3 होत्या, आम्ही वाढवायला सांगितल्या. वाढवल्यानंतर CPंनी सांगितलं होतं सगळ्या टीमलाच की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्या ते मला नाईलाजास्तव कराव्या लागतील. पत्नीच्या तक्रारीवर पोलिसांनी तेव्हा गांभीर्यानं कारवाई केली असती तर कदाचित आज वैष्णवी ही जिवंत असती. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.